नमस्कार, गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो. गेल्या वेळी आपण उपयुक्त आणि उपद्रवी सूक्ष्मजीवचा अर्धा धडा पाहिलेला होता. उर्वरित भाग सुरू करण्यापूर्वी मी माझा परिचय करून देतो. श्रीयुत बापूसाहेब मुळीक, सांताक्रूज पूर्व मनपा माध्यमिक शाळा, सहाय्यक शिक्षक. आज आपणाला उपयुक्त आणि उपद्रवी सूक्ष्मजीव हा विज्ञान 2 चा जो 8वा धडा आहे त्यातील प्रतिजैविक नावाचा जो भाग उर्वरित आहे याविषयी माहिती मिळवायची आहे. सर्वसाधारणपणे गेल्या वेळी आपण काही उपयुक्त सूक्ष्मजीवांची माहिती पाहिली होती. त्याच्यामध्ये मग आपण पाहिलं होतं की लॅक्टोबॅसिलाई नावाचा जीवाणू असेल किंवा एक उपद्रवी सूक्ष्मजीव त्याविषयी क्लॉस्ट्रिडियम नावाचा जीवाणू त्याविषयी माहिती पाहिली होती. आज आपल्याला ज्या भागावर चर्चा करायची आहे ते म्हणजे उपद्रवी सूक्ष्मजीव. आज तुम्हा सर्वांना माहित आहे की या विश्वामध्ये या पृथ्वी तलावावरती असे कित्येक सूक्ष्मजीव आहेत की जी साध्या डोळ्याने दिसत नाहीत. त्याला सूक्ष्मदर्शिकेखालीच पाहावं लागतं. परंतु या सूक्ष्मजीवापैकी जास्त सूक्ष्मजीव तर आपल्याला त्रासदायक आहे, उपद्रवी सूक्ष्मजीव आहे. दुधाचे दह्यात रूपांतरण करणारे सूक्ष्मजीव किंवा ईस्ट सारखा किण्व की ज्याच्या सहाय्याने पावाची निर्मिती केली जाते, हे असे थोडे मोठे जर समजा सूक्ष्मजीव सोडले तर बहुतेक सूक्ष्मजीव हे उपद्रवी आहेत. आणि ह्या उपद्रवी सूक्ष्मजीवांचा शरीरात जर प्रवेश झाला तर ते शरीराला हानिकारक असतं, घातक असते. त्याने वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांना निमंत्रण मिळत असतं. तर अशा प्रकारच्या सूक्ष्मजीवांचा नाश करण्यासाठी, नायनाट करण्यासाठी जे मेडिसिन, जी औषधे वापरली जातात त्याला मराठीमध्ये प्रतिजैविके असे म्हणतात, ज्याला इंग्लिशमध्ये अँटीबायोटिक्स असे म्हणतात. आता तुम्हाला तर सर्वांना माहित आहे की अशा प्रकारच्या प्रतिजैविकांचा डोस किंवा मारा किंवा वापर जास्त केला जाऊ नये, कारण ही जी औषधी असतात ही शरीरावरती घातक परिणाम करत असतात. आपल्या यकृतावरती किंवा मूत्रपिंडावरती त्याचा अनिष्ट परिणाम होत असतो. म्हणून अशा प्रकारची जी प्रतिजैविके आहेत, या प्रतिजैविकाची व्याख्या जर सांगायची झाली तर सूक्ष्मजीवांचा नाश व त्यांच्या वाढीस प्रतिकार करणारी जीवाणू व कवकापासून मिळवलेली कार्बनी संयुगे म्हणजे प्रतिजैविके होय. आता मुळात ही जी प्रतिजैविके आहे, ही प्रतिजैविके म्हणजेच औषधे कशा विरुद्ध फाईट करण्यासाठी, कशा विरुद्ध लढण्यासाठी उपयुक्त ठरत असतात. तर या 3 प्रकार प्रामुख्याने पडतात. काही रोग हे विषाणूमुळे होत असतात, काही जीवाणूमुळे होत असतात, तर काही आदिजीव आणि कवक यामुळे या रोगांचा प्रसार होत असतो. यापैकी जे जीवाणूमुळे होणारे जे रोग असतात, ज्याला आपण बॅक्टेरिया असं म्हणतो, यावरती या प्रतिजैविकांचा वापर केला जाऊ शकतो किंवा प्रतिजैविकांच्या सहाय्याने त्यापासून होणारे जे रोग असतात त्या बॅक्टेरियापासून किंवा त्या जीवाणूपासून त्यावरती प्रतिबंध करता येतो. परंतु विषाणूमुळे होणारे जे रोग आहेत याच्या विरुद्ध लढण्यासाठी ही प्रतिजैविके ही तेवढी कार्यरत नसतात किंवा तेवढी तत्पर नसतात. मग अशा वेळी काय करायचं असतं तर विषाणूमुळे होणारे जे रोग असतात ते रोग होऊ नये म्हणून खबरदारी घ्यावी लागते. आणि त्या रोगाचं जे काही लक्षण, इतर लक्षणं काय असतील तर त्याच्यावरती उपचार केला जातो. पण त्या विषाणूला मारण्यासाठी मात्र प्रतिजैविकाचा वापर होत नाही, हे दुर्दैव आहे. आणि म्हणून जीवाणूमुळे होणारे जे रोग आहेत त्यांना प्रतिजैविकाचा वापर केला जाऊ शकतो, आदिजीवला वापर केला जातो किंवा कवकांचा मारा, कवकामुळे होणाऱ्या विकारांसाठी या प्रतिजैविकांचा वापर होईल. परंतु विषाणूसाठी मात्र हे तितकं प्रभावी ठरणार नाही. आता ही जी प्रतिजैविके आहे यांचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे तो विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके, म्हणजे ब्रॉड स्पेक्ट्रम. ब्रॉड स्पेक्ट्रम याचा अर्थ विस्तृत, जास्त प्रमाणामध्ये अनेक प्रकारच्या जीवाणू विरुद्ध उपयोगी पडणारी प्रतिजैविके, उदाहरणार्थ किंवा टेट्रासायक्लिन असेल
या प्रतिजैविकाचं वैशिष्ट्य असं आहे की ही विस्तृत स्वरूपात, विस्तृत क्षेत्र म्हणजे अनेक प्रकारची लक्षणे आढळतात. अशा प्रकारची जी लक्षणे असतात त्यांना विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके म्हणतात. आणि त्याच्यात अँफिसिलिन किंवा टेट्रासायक्लिन नावाची प्रतिजैविके ही प्रसिद्ध आहे. दुसरं असते ते मर्यादित क्षेत्र प्रतिजैविके. मर्यादित क्षेत्र प्रतिजैविके याचा अर्थ विशिष्ट त्या रोगाचं लक्षण हे पाहायला मिळतं. इथं विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके जी आहे तिथं त्याची लक्षणे फारशी अशी आढळत नाही, म्हणजे बरीचशी लक्षणे दिसतात. पण मर्यादित क्षेत्र प्रतिजैविकामध्ये काय होतं तर विशिष्ट असं लक्षण पाहायला मिळतं. जेव्हा रोगकारक सूक्ष्मजीव कोणता हे निश्चित समजलेलं असतं तेव्हा ही प्रतिजैविक वापरतात. उदाहरणार्थ पेनिसिलिन घ्या किंवा जेंटामायसिन सारखं प्रतिजैविक किंवा अँटीबायोटिक्स घ्या. तर अशा पद्धतीने या प्रतिजैविकाचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. याच्यात आपल्याला प्रामुख्याने ज्या प्रतिजैविकाचा अभ्यास करायचा आहे प्रामुख्याने त्याचं नाव आहे पेनिसिलिन. पेनिसिलिन हे अतिशय महत्वाचं असं प्रतिजैविक. या पेनिसिलिनच्या बाबतीत सांगायचं झालं तर हा कवकापासून मिळणारा प्रतिजैविकांचा गट आहे. पेनिसिलिन याच्यामध्ये क्लॉस्ट्रिडिया किंवा स्ट्रेप्टोकोकाई प्रजाती यापासून तयार होणारे हे पेनिसिलिन नावाचं जे औषध आहे ते तयार केलं जातं. याचा वापर नाक, कान, घसा, त्वचा त्याच पद्धतीनं न्यूमोनिया सारख्या विकारावरती इलाज करण्यासाठी पेनिसिलिन नावाचं हे औषध वापरलं जातं. स्टॅफिलोकोकाय, क्लॉस्ट्रिडिया अशा प्रजातींच्या जीवाणूपासून होणारे संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी याचा पेनिसिलिनचा वापर होतो. कान, नाक, घसा, त्वचा यांना जीवाणूमुळे होणारे संसर्ग हे टाळण्यासाठी पेनिसिलिन युक्त औषध हे उपयुक्त आहे. विद्यार्थी मित्र, एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की या लेसन मध्ये आपल्याला अनेक प्रतिजैविकांचा किंवा अनेक अशा प्रकारच्या शब्दांचा तुम्हाला शब्द ऐकावे लागतील, वापर करावा लागेल, ऐकावे लागतील. यातले बरेचसे शब्द हे इंग्रजीमध्येच असणार आहेत. ते ऐकताना तुम्हाला थोडस त्रासदायक वाटेल, परंतु मेडिसिन मध्ये या औषध संशोधन प्रक्रियेमध्ये याला पर्यायी मराठी शब्द थोडस मिळणं अवघड असतं आणि म्हणून ते बहुतेक इंग्रजी जसे शब्द आहेत तसेच वापरले जातात. त्यानंतर उपद्रवी सूक्ष्मजीव असतात काही. कवक, विशेषतः बुरशी गेल्या वेळा आपण पाहिलेलं होतं याच्या संबंधाने. हवेमध्ये कवकांचे सूक्ष्म बीजाणू असतात. ओलावा मिळाल्यास सुती कापड, गोणपाट, चामडी वस्तू या पदार्थाला बुरशी येते हे तुम्हाला माहित आहे. आणि मग ज्या ठिकाणी बुरशी येते जिथं ओलावा आहे, मग गोणपाट असेल, चामडी वस्तू असतील, सुती कापड असेल, अशा ठिकाणी ह्या वस्तू वाढतात, रुजतात. त्या ठिकाणी त्या कवकांचं प्रजनन होत असतं. तिथला पदार्थ कमकुवत होऊ लागतो आणि मग अशा वेळी त्याला बुरशी येते आणि मग अशा वस्तू फार काळ टिकत नाहीत, लाकडी वस्तू वगैरे खराब होतात. आता हे टाळण्यासाठी बुरशी म्हणा किंवा कवक, आईनं लोणचं किंवा मोरांब्याची बरणी उघडल्यावर कधी कधी आतमध्ये काळी पूड तुम्हाला दिसेल, कधी कधी पांढऱ्या चकत्या दिसतात. आता हे काय असतं? ह्या पांढऱ्या चकत्या किंवा काळी पूड हे त्या लोणच्याच्या बरणीमध्ये तयार झालेलं ते कवक आहे, ती बुरशी आहे. ती कोणत्याही परिस्थितीत खाण्यात येऊ नये, कारण हे तुमच्या खाण्यातून आले की क्लॉस्ट्रिडियम सारख्या जीवाणूंची आतड्यामध्ये निर्मिती होऊन मग पोटामध्ये, आतड्यामध्ये विकार व्हायला सुरुवात होते. लोणचे असेल, मुरांबा असेल, जाम असेल, सॉस असेल, चटणी असतील, अशा ओलसर अन्नातही कवकांच्या विविध प्रजाती आढळत असतात. अशा प्रकारचे अन्न जे कवकयुक्त असतं, ज्याला बुरशी आलेलं असतं, ते खाण्यास अयोग्य असते. त्याचा कधीही वापर करण्यात येऊ नये. गेल्या वेळी मी सांगितलं होतं एका जीवाणूबद्दल, क्लॉस्ट्रिडियम नावाचा जीवाणू जो आपल्या आतड्यात असू शकतो. अशाच पद्धतीच्या दूषित पदार्थामुळे तो तयार होत असतो. जसं मी दुधाचं दही बनवल्यानंतर लॅक्टोबॅसिलिया नावाच्या जीवाणूमुळे दुधाचं दह्यात रूपांतरण होतं असं म्हणालो, परंतु कधी कधी काय होतं तर दुधाचं दह्यात रूपांतरण न होता, म्हणजे लॅक्टोबॅसिलाई नावाचे जीवाणू तयार न होता क्लॉस्ट्रिडियम नावाचे जीवाणू तयार होतात. त्या दह्याला तार येते, ते दही चवायला कडवट लागतं. तर समजायचं की त्याच्यामध्ये क्लॉस्ट्रिडियम परफ्रिंजन्स नावाचा जीवाणू आहे की जो त्या आतड्यामध्ये त्याने प्रवेश केल्यामुळे आता तो आपल्या आतड्यावरती मारा करत आहे.
या व्यतिरिक्त काही रोगकारक सूक्ष्मजीव सुद्धा असतात की ज्याच्यामध्ये आदिजीव असतात, काही कवक असतात. आदिजीवामध्ये तुम्हाला अमिबाचं उदाहरण देता येईल, पॅरामेशियमचं उदाहरण देता येईल. हे जे एकपेशीय जीव असतात ज्याला आदिजीव असं म्हणतात, याने सुद्धा आपल्या शरीराला वेगवेगळ्या प्रकारचे विकार होत असतात. तर विद्यार्थी मित्र हो, या धड्यामध्ये आपण या अशा संबंधाने काही माहिती पाहत आहे. हा धड्यामध्ये अनेक जीवाणूंची, विषाणूंची आणि अनेक रोगांची नाव आहेत. अनेक बाबतीत माहिती देत असताना काही शास्त्रज्ञांची माहिती आहे. विशेषतः आपल्याला दगडफुलाबद्दल थोडीशी माहिती जाणून घ्यायची आहे. त्याच्यानंतर 2 शास्त्रज्ञांची माहिती जाणून घ्यायची, कारण त्यातले ते 2 जे शास्त्रज्ञांची मी नावं सांगणार आहे त्यांचं कार्य या क्षेत्रामध्ये प्रतिजैविकांच्या संबंधाने पेनिसिलिनसाठी अभ्यास करणारा शास्त्रज्ञ अलेक्झांडर फ्लेमिंग असेल, त्याचं महान कार्य आहे. आणि म्हणून या शास्त्रज्ञाविषयी थोडीशी माहिती आणि काही रोगांची आपण विस्तृत स्वरूपात माहिती पाहूया. त्यासाठी आपण आता मी स्क्रीन शेअर करेल. विद्यार्थ्यांनी स्क्रीनवरती काही लिहायचं नाही, फक्त पाहायचं आहे, ऐकायचं आहे आणि ज्यावेळी तुम्हाला मी संधी देईल त्यावेळी तुम्ही प्रश्न विचारायचे आहे सर्वात शेवटी. सर्वात प्रथम आपणाला या प्रतिजैविकांचा अभ्यास करत असताना डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग जे खूप महान वैज्ञानिक, जे महान डॉक्टर, या अलेक्झांडर फ्लेमिंगची मी माहिती तुम्हाला सांगतो. अलेक्झांडर फ्लेमिंग सेंट मेरीज हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणारे हे डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग सूक्ष्मजीवशास्त्राचे प्राध्यापक, प्रयोगशाळेमध्ये काचेच्या बरण्यामध्ये त्यांनी त्यांच्या प्रयोगशाळेत काचेच्या काही बशा होत्या, त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या जीवाणूंची व बुरशींची वाढ केलेली होती. 3 सप्टेंबर 1928 साली फ्लेमिंग जेव्हा स्टॅफिलोकॉकस जीवाणूंचे निरीक्षण करत होते तेव्हा एका बशीमध्ये त्यांना एक विलक्षण गोष्ट दिसली. त्या बशीमध्ये बुरशीचे ठिपके वाढलेले होते, पण त्या ठिपक्याभोवतींची जागा मात्र स्वच्छ झालेली होती. म्हणजेच जीवाणू चक्क नष्ट झालेले होते. ही बुरशी म्हणजेच पेनिसिलियम होय, आणि तिच्यामध्ये असणारा जो स्त्राव आहे त्या स्त्रावामुळेच हे जीवाणू नष्ट झाले होते. अशा प्रकारे एका अनपेक्षित घटनेतून जगातले पहिले प्रतिजैविक पेनिसिलिन हे जन्माला आले. त्यानंतर आणखी एका वैज्ञानिकाची माहिती पाहिजे आपल्याला. इदा बेंगस्टन नावाचे वैज्ञानिक या शिकागो विद्यापीठामधून यांनी सूक्ष्मजीवशास्त्राचं उच्च शिक्षण घेतलेलं होते. गॅस गँग्रीन ज्यामुळे होतं. आता गॅस गँग्रीन बद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगतो. कधी कधी आपल्या शरीरामध्ये अनेक अवयव असतात की ज्या अवयवामध्ये बाहेरून विशेषतः युद्धजन्य परिस्थिती असेल, महामारी असेल, अणुबॉम्बचा स्फोट असेल, अशा वेळी काही घातक विषारी द्रव्ये वायूच्या स्वरूपामध्ये जखमेतून शरीरात प्रवेश करतात आणि आपल्या शरीरामधील पेशीवरती, शरीरावरती ते हल्ला करतात. परिणामी
त्या अवयवामध्ये एक विशिष्ट प्रकारचा विषारी वायू निर्माण होत असतो. त्यावर उपयुक्त असं प्रतिविष तयार करणं हे काम इदा बेंगस्टन यांचं संशोधन कार्य उल्लेखनीय आहे. सदर कार्य आपल्या इथं हाफकिन इन्स्टिट्यूट परळला जे हाफकिन वैद्यकीय संशोधन संस्था आहे त्या ठिकाणी त्या अशा प्रकारच्या गॅस गँग्रीन वरती उत्तम रीतीचं औषध निर्मिती करण्याचं कार्य चालू आहे. आजपर्यंत काय होत होतं की गॅस गँग्रीन सारखा हा प्रकार झाल्यानंतर, गँग्रीन झाल्यानंतर तो अवयव निकामी झाला तर त्या अवयवाला शरीरापासून वेगळे करावे लागत होते. पण इदा बेंगस्टनचं कार्य पाहता किंवा सध्या चालू असलेलं संशोधन पाहता याच्यावरती उपयुक्त अशी औषध निर्मिती होत आहे. त्याच वेळी इदा बेंगस्टन नावाच्या ज्या शास्त्रज्ञ आहेत या टायफस नावाच्या घातक रोगाचं संशोधन करत होत्या. वेगवेगळ्या प्रकारच्या झाडा झुडपामध्ये छोटे मोठे कीटक आढळतात. अशाच पैकी एक कीटक की जो घातक असतो, ज्याची कल्पना नसते आणि तो मानवाच्या त्वचेच्या संपर्कात आला, त्याने जर स्पर्श केला, त्याने दंश केला तर अतिशय वेदनादायक अशा पद्धतीचा ज्वर, ताप येतो आणि त्याचं रूपांतरण टायफस या रोगामध्ये होतं. इदा बेंगस्टन यांचं टायफस वरचं कार्य चालू असतानाच अचानक त्यांना या टायफस रोगाची बाधा झाली व त्यांनी त्यावर मात करून संशोधन सुरूच ठेवलं. परिणामी त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना 1947 मध्ये टायफस मेडल प्रदान करण्यात आले. त्यानंतर क्लॉस्ट्रिडियमच्या मगाशी मी काही तुम्हाला प्रजाती सांगितल्या. आता यांची नावं खरं तर खूप अवघड आहेत. त्याच्यामध्ये क्लॉस्ट्रिडियम टेटॅनिला आहे किंवा क्लॉस्ट्रिडियम बोटेलिनम आहे, क्लॉस्ट्रिडियम परफ्रिंजिरस आहे, क्लॉस्ट्रिडियम डिफिसिला आहे. यातली जी क्लॉस्ट्रिडियम परफ्रिंजन्स आहे ही विशेषतः आपल्या खराब अन्नातून, ज्यावेळी शरीरामध्ये आपण खराब अन्न खाण्यातून येत असतं त्यावेळी या विशेषतः क्लॉस्ट्रिडियम परफ्रिंजन्स नावाच्या जीवाणूचा शरीरात प्रवेश होतो की जो आतड्यात राहून शरीराला तो बाधक ठरतो, घातक ठरत असतो. मग आपण डॉक्टर लोक अशा वेळी दुधापासून तयार केलेलं दही की ज्याच्यामध्ये लॅक्टोबॅसिलाई नावाचे जीवाणू असतात याचा वापर करायला सांगतात, खाण्यासाठी सांगतात. त्या क्लॉस्ट्रिडियम नावाच्या जीवाणूच्या जवळजवळ 100 प्रजाती स्वतंत्रपणे मातीत जगतात. काही मानव आणि इतर प्राण्यांच्या अन्नमार्गात आढळतात. हे जीवाणू दंडाच्या आकाराचे आहेत. प्रतिकूल परिस्थितीमध्ये बाटलीच्या आकाराचे सुद्धा बीजाणू असतात. आणि यांचं वैशिष्ट्य एक सांगायचं झालं तर यांचा हवेमध्ये श्वसनाची जी प्रक्रिया चालते ही विना ऑक्सिजन, म्हणजे ऑक्सिजन शिवाय श्वसन चालू असते. म्हणजेच हे विनॉक्सी श्वसन परिस्थितीमध्ये वाढत असतात. असे हे क्लॉस्ट्रिडियम प्रजाती. त्याच्यानंतर आणखी एका बुरशीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. बऱ्याच वेळा तुम्ही दगडफूल ही अशा प्रकारची एक वनस्पती पाहिलेली असेल. ही वनस्पती कुठे आढळते तर हा बुरशीचा एक प्रकार आहे. लक्षात ठेवा, आपण बुरशीचा प्रकार आहे म्हणून तो घातक आहे, शरीराला त्रासदायक आहे असं नाही. कारण हे शैवाल आणि कवक यांच्या सहजीवनातून तयार झालेलं असतं. दगडफूल ही सहजीवी वनस्पती आहे. सहजीवीचा अर्थ एकमेकाच्या सानिध्यात आपलं जीवन जगणे, त्याला सहजीवी जीवन असे म्हणतात. शैवाल आणि कवक हे दगडावरती एकत्र येतं. एखादा दगड असतो की ज्या दगडावरती शैवालाची उत्पत्ती होते, त्याच ठिकाणी कवक तयार झालेलं असतं. हे शैवाल आणि कवक एकमेकांच्या सानिध्यात येत असतं. एकमेकापासून ते वेगळे जगू शकत नाही. यात शैवाल हिरव्या रंगाचं असतं, त्याच्यात हरितद्रव्य असते, त्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रियेत ते अन्न निर्माण करत असतं. निर्माण केलेलं अन्न हे कवकाला प्राप्त होत असतं.
या बदल्यात कवकाने काय करायचं? या बदल्यात कवकाने त्याला आर्द्रता द्यायची, ओलावा द्यायचा आणि आर्द्रता कवकाने शैवालाला द्यायची आणि शैवालाने त्याच्या बदल्यात अन्न पुरवायचं आणि अशा प्रकारे एकमेकांनी सहजीवी जीवन जगायचं. दोघांना एकमेकाशिवाय जगता येत नाही आणि या दोघांच्या सानिध्यात, एकमेकांच्या सानिध्यात वाढल्याने जे फूल तयार होतं त्याला दगड फुल असे म्हणतात. या दगड फुलाच्या बाबतीत तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल की विशेषतः हे शुद्ध हवेतच जगते. दगड फुलाचं हे वैशिष्ट्य आहे की हे शुद्ध हवेत जगत असतं. त्याच्यानंतर एखाद्या हवेत प्रदूषण जर असेल तर दगडफूल वनस्पती नाहीशी होते. उपयोग आहे तो मसाल्याच्या पदार्थात होतो. तसेच त्याच्यापासून रंग, सुगंधी द्रव्ये, लिटमस पेपर आणि पारंपरिक औषधे बनवली जातात. या व्यतिरिक्त काही कीटक, मोठमोठे कीटक, त्याच पद्धतीनं रेनडियर सारखे मोठे प्राणी असतात. हे आहार म्हणून सुद्धा या दगडफुलाचा वापर करत असतात. तर अशा प्रकारचे हे दगडफूल सहजीवी जीवन जगणारे वनस्पती कवकाचा एक प्रकार आहे. यानंतर आपल्याला काही रोगाविषयी माहिती मिळवायचे. खर तर रोग प्रसार आणि प्रतिबंध हा भाग खूप मोठा आहे. वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेक प्रकारच्या रोगांची माहिती वैद्यकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या मंडळींना होत असते. आपण सर्वसामान्य म्हणून काही विशिष्ट रोगांचीच आपल्याला फक्त जाण असते, माहिती असते. तरी सुद्धा आपल्याला काही रोगांची माहिती घेणं गरजेचं आहे. यातला पहिला जो रोग आहे एड्स नावाचा रोग. आता पहा, यातील काही रोग हे विषाणूमुळे होणारे आहेत, तर काही जीवाणूमुळे होणारे आहेत, काही आदिजीव आणि कवक यांच्या मार्फत होणारे रोग आहेत. एड्स नावाचा जो विकार आहे, रोग आहे, हा जागतिक लेवलवरती, जागतिक पातळीवरती संबंध जगभर या रोगाची व्याप्ती आहे. हा रोग HIV नावाच्या विषाणूमुळे त्याचा प्रसार होत असतो. HIV विषाणू पुन्हा एकदा ऐका, प्रतिजैविकांचा वापर जीवाणूंच्या विरुद्ध लढण्यासाठी केला जातो. पण विषाणूमुळे होणारे जे काही रोग असतील त्यांना प्रतिजैविके फायदेची ठरत नाहीत. मग ते रोग होऊ नये म्हणून काळजी घेणं गरजेचं असतं. एड्स म्हणजे अक्वायर्ड डेफिशियन्सी सिंड्रोम नावाचा रोग. सर्वात प्रथम अमेरिकेमध्ये 6 वेश्यांची ज्यावेळी चाचणी घेतली गेली त्यावेळी तो रोग सर्वात प्रथम आढळला आणि तिथून त्याने संबंध जगभर प्रसार केलेला आहे. ह्युमन इम्युनो व्हायरस नावाच्या विषाणूमुळे हा रोग प्रसार होतो. एड्स झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील रक्त, वीर्य किंवा आईचं दूध बालकाला किंवा रक्त इतर व्यक्तीला देण्यात आल्यानंतर याचा प्रसार होतो. त्याच्यावर मगाशी सांगितल्याप्रमाणे उपायापेक्षा प्रतिबंध महत्वाचा आहे. इंजेक्शन व सुया, पूर्वी एकच इंजेक्शन सुई, डॉक्टर 5-10 लोकांना सुद्धा तेच इंजेक्शन, तीच सुई वापरत असत. आता त्याच्यावर प्रतिबंध आलेला आहे. प्रत्येक नवीन रुग्णासाठी नवीन इंजेक्शन सुई वापरणे बंधनकारक आहे. पुन्हा पुन्हा ते वापरायचं नाही. लैंगिक संबंध करणाऱ्यांनी सुरक्षित लैंगिक संबंध, कारण सर्वात जास्त प्रसार लैंगिक संबंध असुरक्षित लैंगिक संबंधातून होत असतो. त्यानंतरचा विषय रोग आहे कावीळ, ज्याला आपण इंग्लिश मध्ये हेपेटायटिस असं म्हणतो. आता बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं असेल की ह्याला कावीळ झाली, त्याला कावीळ झाली, याचे डोळे पिवळे झाले, याची लघवी पिवळी झाली वगैरे वगैरे. हा हेपेटायटिस, हा जो कावीळ आहे, हा कावीळ सर्वसाधारणपणे 2-4 प्रकारात कावीळ असते. हेपॅटायटिस ए असेल, हेपॅटायटिस ई, हेपॅटायटिस बी, हेपॅटायटिस सी, म्हणजेच कावीळ अ, ई, ब, क असे कावीळचे अनेक प्रकार आहेत. हाही विषाणूमुळे होणारा हेपॅटायटिसचा विषाणू असतो. याच्या मार्फत कावीळचा प्रसार होत असतो. दूषित पाणी, सर्वसाधारणपणे आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये विद्यार्थी मित्र हो,
थोडीशी खबरदारी घ्यावी लागते, कारण दूषित अन्नातून आणि दूषित पाण्यातून याचा प्रसार होण्याची शक्यता असते. म्हणून याच्यावर प्रतिबंध. म्हणून स्वच्छ गाळलेलं पाणी प्यावं, अन्न झाकून ठेवायचं आणि अशाच प्रकारच्या अन्नाचं सेवन करायचं. त्याच्यानंतर इन्फ्लुएन्झा. इन्फ्लुएन्झा मध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत, इन्फ्लुएन्झा बी, त्याच पद्धतीने इन्फ्लुएन्झा सी. अशा प्रकारचे ब इन्फ्लुएन्झा हे सुद्धा विषाणूजन्य विकार आहेत. इन्फ्लुएन्झा झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यास, रोगाशी संपर्क आल्यास इन्फ्लुएन्झाची बाधा होऊ शकते. त्यामुळे रोगाशी संपर्क टाळायचा, स्वच्छता ठेवायची. त्याच्यानंतर गोवर असेल किंवा काजरी असेल, गोवर विषाणू असतो. त्यानंतर कांजण्या, ज्याला चिकन पॉक्स म्हणतात, हे गोवर आणि कांजण्यामध्ये शरीरावरती, त्वचेवरती पुरळ येतात. चिकन पॉक्स असेल किंवा गोवर असेल. कांजण्याचं वैशिष्ट्य असं आहे की एकदा कांजण्या येऊन गेल्यानंतर पुन्हा त्या कांजण्या होत नाहीत असं म्हटलं जातं. पण मगाशीच मी म्हणालो की हे जे विषाणूजन्य रोग असतात ते पूर्णतः नष्ट होत नसल्यामुळे यांचे विषाणू हे रक्तात तसेच दीर्घकाळ टिकून राहत असतात. तुमच्या शरीराची प्रतिकारक क्षमता ही कमी झाली की सर्वसाधारणपणे हा कांजण्या रोग पुनश्च डोकं बाहेर काढू शकतो. म्हणजे तुमच्या रक्तामध्ये असलेला हा कांजण्या विषाणू हा 30, 35, 40, 50च्या आसपास वय झाल्यानंतर पुन्हा त्याचं रूपांतरण नागिन नावाच्या रोगामध्ये, म्हणजे लक्षणं तीच, अंगावरती पुरळ येणे, फोड येणे, पाणीदार फोड येणे वगैरे, पण नाव मात्र थोडंसं वेगळं आहे. त्याला नागिन असं नाव दिलेलं आहे. आणि हा जो नागिन आहे, हा नागिन हा साधारणतः आता मी म्हणाल्याप्रमाणे हा कांजण्याचाच प्रकार आहे, चिकन बॉक्सचाच प्रकार आहे, पण मोठेपणी झाल्यानंतर तो कांजण्या नागिन होतो. अशा रोगाशी संपर्क ठेवायचा नाही. पाणी स्वच्छ निर्जंतुक असावं, स्वच्छ अन्न, लसीकरण करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतरचा विकार बर्ड फ्लू, H7N9, स्वाईन फ्लू H1N1, विषाणूजन्य रोग. बर्ड फ्लू, बर्ड म्हणजे पक्षी, साधारणपणे हे कोंबड्याच्या माध्यमातून, डुक्कर अशा प्राण्यांच्या माध्यमातून होणारे विषाणूजन्य रोग. पक्षी त्याचप्रमाणे प्राणी यांच्या माध्यमातून या रोगाचा प्रसार होत असतो. हे टाळण्यासाठी स्वच्छता महत्वाची, योग्य शिजवलेले मांस घेणे आवश्यक. त्याच्यानंतर डेंगी ताप. आता ताप, डेंग्यू, मलेरिया अशा रोगांची माहिती तुम्हाला आहेच. त्यातला डेंग्यू नावाचा जो विकार आहे हा एडिस नावाची, याच्यामध्ये लक्षात ठेवा, मच्छर, डास, 2 प्रकारच्या डासांची नावं लक्षात ठेवा. एक एडिस नावाच्या डास आणि दुसरा अनाफिलिस डासाची मादी. एडिस नावाच्या डासाची मादीने दंश केला तर डेंग्यू नावाचा विकार होतो. म्हणजे एडिस नावाच्या मादीने अशा व्यक्तींना दंश केला की ज्या व्यक्तीला ऑलरेडी अगोदरच डेंग्यू आहे. मग तो डेंग्यू झालेल्या व्यक्तीला जर एडिस नावाच्या मादीने दिवसाचा होतो, दिवसा जर दंश केला तर त्याच्या शरीरामध्ये असलेले हे डेंग्यूचे विषाणू हे या एडिस मादीच्या माध्यमातून हे दुसऱ्या निरोगी व्यक्तीच्या त्याला दंश केल्यानंतर संक्रमित होत असतात आणि त्या व्यक्तीला सुद्धा मग या डेंग्यूची लागण होत असते. हा दिवसाचा होणारा एडिस. त्यासाठी आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ असायला हवा, पाणी साठवून द्यायचं नाही, डासावर नियंत्रण ठेवायचं, जास्तीत जास्त आपलं शरीर कसं झाकलं जाईल याची खबरदारी घ्यायची. कारण बऱ्याच वेळा काय होतं की प्रतिबंध करत बसतो आपण, पण प्रतिबंध करण्यापेक्षा म्हणजे उपचार करण्यापेक्षा म्हटलं जातं की प्रतिबंध हा फार महत्वाचा असतो. आणि म्हणून हा डेंग्यू नावाचा विषाणू. त्यानंतर निमोनिया हा जीवाणूमुळे होणारा विकार. आता काही जीवाणूमुळे होणारे आपण दोष पाहतोय की ज्याच्यामध्ये
प्रतिजैविकांचा वापर होऊ शकतो. हा निमोनियामध्ये त्या व्यक्तीला खूप, विशेषतः लहान मुलांच्या बाबतीत निमोनियाचं थोडंसं जादा प्रमाण असतं. सर्दी, कफ, ताप, अंगदुखी प्रचंड, रोग्याकडून हवेत येणारे सूक्ष्म थेंब त्याच्या मार्फत प्रसार होत असतो. त्यासाठी लसीकरण करायचं, रोग्यापासून अशा व्यक्तीला दूर ठेवायचं. त्यानंतर कुष्ठरोग नावाचा जो रोग आहे, डॉक्टर बाबा आमटे नाव ऐकलं असेल तुम्ही, ज्यांनी कुष्ठरोगांच्या संबंधाने खूप मोठं कार्य केलेलं आहे. मायकोबॅक्टेरियम लेप्री नावाचा जीवाणू आहे की ज्या जीवाणूमुळे या रोगाचा प्रसार होतो. याच्यात पण दोन प्रकार आहेत. कुष्ठरोगामध्ये त्वचेवरती जखम होते किंवा त्वचेवरती जखम आल्यानंतर बधीर असा एक चट्टा येतो की जो चट्टा खाजवल्यानंतर फारशा वेदना होत नाही. इथे दोन प्रकार आहेत, लक्षात घ्या. कुष्ठरोगामध्ये काही रोग असे आहे की प्रकार की ज्या कुष्ठरोगाच्या सानिध्यात दुसरी व्यक्ती आली तर होते, तर दुसरा आहे तो असंसर्गजन्य, म्हणजे त्याच्या सानिध्यात येऊन सुद्धा तो प्रसार होत नाही. डॉक्टर बाबा आमटे यांनी सायकलवरून अख्खा भारत देशभर हा प्रसार केला होता की कुष्ठरोग हा केवळ संसर्गजन्य किंवा संपर्कामुळे होणारा रोग नाही. यामध्ये पण काही प्रकार आहेत की जे तुम्ही रोग्यांची सेवा करू शकता, त्यांना स्वतंत्र रूम मध्ये त्यांचा सांभाळ करू शकता, त्यांच्या संपर्कात आल्यामुळे आपल्याला होतो असं काही नाही वगैरे. हे पटवून देण्यासाठी, सांगण्यासाठी डॉक्टर बाबा आमटे यांनी भारत देशभर सायकलने प्रवास करून प्रसार केलेला होता. त्यानंतर कॉलरा नावाचा, ज्याला दुसरं नाव आहे पटकी. हा कॉलरा किंवा पटकी नावावरूनच लक्षात येते तुमच्या की पटकी नावाच्या रोगाची ज्यावेळी साथ आली होती त्यावेळी लोक पटापट मरत होते. इतका प्रचंड त्याची साथ पसरली होती. जसं आता कोरोनाची साथ पसरलेली आहे तसं त्या काळात पटकीची साथ आली होती. आणि तो व्हायब्रिओ कॉलरी नावाच्या जीवाणूमुळे होणारा हा पटकी, प्रचंड ताप आणि दूषित अन्नातून याचा प्रसार, पाण्यातून प्रसार, म्हणून स्वच्छ अन्न, स्वच्छ पाणी घेणं आवश्यक आहे. आणखी एक या मच्छरमुळे किंवा डासामुळे होणारा रोग आपल्याला पाहिजे, तो हिवताप, ज्याला मलेरिया म्हणतात. हा मात्र अॅनाफिलिस डासाची मादी रात्रीच्या वेळी तिचा दंश झाल्यानंतर दूषित व्यक्तीतून जी व्यक्ती निरोगी आहे त्या व्यक्तीपर्यंत त्याचा प्रसार हा आदिजीवमुळे होणारा विकार आहे. अस्वच्छ परिसर, डासांचा दंश हे टाळण्यासाठी परिसराची स्वच्छता, पाणी साठून न देणे, डासावर नियंत्रण ठेवणे. आणि काही कवकामुळे, बुरशीमुळे होणाऱ्या विकारामध्ये केसातला कोंडा असेल, नायटा आहे, गजकरण आहे, त्वचेवरील चट्टे आहे. आता यातले बरेचसे तुम्ही पाहिलेले आहेत. बऱ्याच वेळा काय होतं, आपण आपल्या म्हणजे दमट वातावरणात म्हणा किंवा काही काही ठिकाणी व्यवस्थित आंघोळीसाठी प्रसाधन म्हणजे बाथरूमची व्यवस्था नसते, अंग व्यवस्थित स्वच्छ धुतलं जात नाही, साबणाचा वापर केला जात नाही. अशा वेळी गजकरण किंवा त्वचेवरती चट्टे येणे, नायटा येणे, अशा प्रकारच्या त्या बुरशीजन्य रोग बुरशीमुळे होणारे आहेत. आणि म्हणून स्वच्छ परिसर असावा, तिथं ऊन असावं, थोडस हवा खेळती असावी, आणि अशा जे रोगी असतील या रोग्यांशी संपर्क टाळायला हवा. तर अशा पद्धतीनं आपणाला काही रोगांची माहिती विशेषतः मी आता सांगितलेली आहे. या रोगामध्ये विषाणूमुळे होणारे किंवा जीवाणूमुळे होणारे, त्याच पद्धतीनं आदिजीव आणि कवकामुळे होणारे काही विकार असतील, असे अनेक रोग आहेत, अनेक विकार आहेत. कारण हा विषयच इतका मोठा आहे रोगावरती आधारित की त्यासाठी 4-4, 5-5 वर्षाचे विद्यार्थ्यांना कोर्स करावा लागतो. त्यावेळी ते डॉक्टर होतात वैद्यकीय क्षेत्रामध्ये. आणि त्यामुळे हे कमी क्षेत्र असलेलं नाही, हा प्रचंड मोठा क्षेत्र आहे. विशेषतः सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की रोग होऊ नये म्हणून काळजी घ्यावी, आणि म्हणून
रोगापेक्षा प्रतिबंध हा केव्हाही उपयुक्त असतो. लहान मुलांच्या बाबतीत विशेषतः खबरदारी घ्यावी लागते, कारण त्यांची प्रतिकारक शक्ती कमी असते. आता कोविड-19 ची लागण झालेली आहे. जसं मी पटकी कॉलराच्या बाबतीत साथीचा रोग सांगितला तशी एक साथ आलेली आहे. यापासून स्वतःला वाचवण्यासाठी स्वतःची इम्युनिटी पॉवर, प्रतिकारक शक्ती वाढवणं गरजेचं असतं. लहान मुलांना आयुष्यभर स्ट्रगल करायचं असतं, पुढे जायचं असतं. त्यांची प्रतिकारक शक्ती वाढवावी यासाठी बीसीजी, त्रिगुणी लस, पोलिओ लस, पोलिओचं तर निर्मूलन झालेलं आहे, देवी नावाच्या रोगाचं निर्मूलन झालेलं आहे. MMR सारख्या ज्याच्यामध्ये गलगंड असेल, धनुर्वात असेल, डाग्यात खोकला असेल, MMR या लसी दिल्या जातात. सर्वसाधारणपणे अनेक रोगाविषयी आपण उहापोह केला, रोगांची माहिती घेतली. या प्रकरणामध्ये उपयुक्त तसंच उपद्रवी दोन्ही प्रकारच्या सूक्ष्मजीवांची आपण विस्तृत स्वरूपात माहिती घेतली. त्या रोगाविषयी असणारा जो चार्ट पुस्तकात आहे त्याचं तुम्ही नीट वाचन करा, अभ्यास करा, कारण यातले बरेचसे शब्द हे इंग्लिश मध्ये असणार आहेत. रोगांची नावं, त्यांची लक्षणं जरी मराठीत असली तर रोगांची नावं आणि त्याच्यावर वापरण्यात येणारे प्रतिजैविक किंवा औषधं हे मात्र इंग्रजीत नाव असल्यामुळे तुम्हाला पाठांतरणावरतीच भर द्यावा लागेल. या ठिकाणी जर विद्यार्थ्यांना काही शंका असेल तर त्यांनी उपस्थित करावी, किंवा मग मी काही 2-4 प्रश्न तुम्हाला विचारतो, म्हणजे मला नेमकं कळेल की या प्रतिजैविकाच्या संबंधाने आपणास काय माहिती मिळाली आहे, काय कळालेलं आहे. प्रश्न विचारू का? हा, माझा पहिला प्रश्न आहे की लहान मुलांना, साधे प्रश्न मी विचारतो, लहान मुलांना कोणकोणत्या प्रकारच्या लसी दिल्या जातात, कोणी सांगू शकेल का? पोलिओ. व्हेरी गुड, पोलिओ. आणखी? गोवर, रुबेला. हा, येस, गोवर, रुबेला. गुड. हा, आणि ठीक आहे, गोवर, रुबेला बरोबर आहे, MMR आणि BCG सारखी लस, पोलिओ. व्हेरी गुड. आणखी एखादा प्रश्न पहा. पेनिसिलिन, डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग यांचं एक महान कार्य पेनिसिलिन संबंधाने होते. या प्रतिजैविकाचा वापर कोणत्या जीवाणूंचा प्रतिबंध करण्यासाठी केला जातो? पेनिसिलिन या प्रतिजैविकाचा वापर सर्वसाधारणपणे कोणत्या जीवाणूंचा प्रतिबंध करण्यासाठी केला जातो? कोणी सांगेल का? येस, अनिकेत. पेनिसिलिन या प्रतिजैविकाचा वापर कोणत्या जीवाणूसाठी? ठीक आहे, ऐका. कान असेल, नाक, घसा, त्वचा यांच्यामुळे होणारे संसर्ग टाळण्यासाठी, त्याच पद्धतीने स्टॅफायलोकोकाय आणि क्लॉस्ट्रिडिया प्रजातीच्या जीवाणूपासून होणारे संसर्ग. शब्द थोडेसे अवघड आहेत, तर हे तर किमान तुम्हाला सांगता येऊ शकतं. कान, नाक, घसा, त्वचा अशा जीवाणूमुळे, म्हणजे यांना ज्या जीवाणूमुळे बाधा होते असे संसर्ग टाळण्यासाठी पेनिसिलिन या औषधाचा वापर करता येतो. बरं विद्यार्थी मित्रांनो, मला एक दगड फुलाचे 2 उपयोग कोणी सांगेल का? दगड फुलाचे उपयोग. येस, दगडफूल. दगडफुलाचा उपयोग एखादा सांगा पाहू. विद्यार्थी मित्र, दगडफूल. हा, कोणाला माहिती आहे का? सर, मसाला. व्हेरी गुड.
मसाल्याच्या पदार्थामध्ये दगड फुलाचा वापर केला जातो. एकदम गुड. काय नाव तुझं? अनिकेत. अनिकेत. हा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. या व्यतिरिक्त सुगंधी द्रव्ये, लिटमस पेपर, त्याच पद्धतीने काही कीटक आणि रेनडियर सारखे जे मोठे प्राणी असतात ते आहारामध्ये सुद्धा दगड फुलाचा वापर करू शकतात. क्लॉस्ट्रिडियम नावाचा जो जीवाणू आहे, ज्याच्या आपण 4 प्रजाती पाहिल्या, त्या क्लॉस्ट्रिडियम जीवाणूचं एखादं वैशिष्ट्य सांगता येईल का तुम्हाला रे? क्लॉस्ट्रिडियम नावाच्या जीवाणूचं एखादं वैशिष्ट्य. मी ऑलरेडी मागाशी उल्लेख केलेला होता त्याचा. आहे कोणाला माहित? बरं, ठीक आहे, हरकत नाही. क्लॉस्ट्रिडियम नावाचा जो जीवाणू आहे त्याचं वैशिष्ट्य असं की तो ऑक्सिजनच्या सानिध्याशिवाय श्वसन करतो, ज्याला विनॉक्सी श्वसन असे म्हणतात. हे त्याचं एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. तर अशा पद्धतीने विविध जीवाणूंची, विविध विषाणूंची, शिवाय कवक, काही सूक्ष्मजीव, रोगकारक यांची माहिती आपण आता घेतलेली आहे. आणि अजून कोणाला काय विचारायचं असेल तर विचारा, कोणाला काय बोलायचं असेल तर बोला, कारण हे प्रकरण आता इथं संपलेलं आहे. धन्यवाद. थँक्यू